एरवी आपल्या तिखट आणि प्रेमळ रगील भाषेनं सातारा तापत होता. आता मात्र सातारा राजकीय वादातून तापतोय. तसं पाहिलं तर सातारकरांना आणि साताऱ्याला राजकीय वाद, मतभेद, दावे प्रतिदावे याची सवय झालीये. कारण साताऱ्यामध्ये हे असं नेहमी चालू असतं. आता सुद्धा साताऱ्यात शिंदेच्या शिवसेनेत वाद झालाय आणि हा वाद खरं तर याआधी अंतर्गत होता, पण आता हाच वाद थेट चव्हाट्यावर आलाय. होय, साताऱ्यामध्ये शिंदे गटाचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे आणि साताऱ्याचे पालकमंत्री शिंदे गटाचेच नेते शंभूराजे देसाई यांच्यात चांगलंच वाजलंय. आता या दोघांच्यात वाद नेमका कोणत्या कारणामुळे झालाय, तर सध्याचं कारण आहे ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सातारा दौरा आणि याच सातारा दौऱ्याला महेश शिंदेंना बोलावण्यात आलं नाही आणि पक्षाच्या बॅनरवर त्यांचे फोटो सुद्धा नव्हते. हे आहे महेश शिंदे आणि देसाई यांच्यातलं वादाचं आत्ताचं कारण. पण बघा, या दोघांमध्ये तसं पाहिलं तर अगदी आधीपासून म्हणजे जिल्हा परिषदेच्या निवडणुकांपासून संघर्ष सुरू आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महेश शिंदे यांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेपासून फारकत घेत भाजपशी हातमिळवणी केल्याचा आणि पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप महेश शिंदेंवर केला जात होता. आणि याच जिल्हा परिषदेसाठी स्वतः शंभूराजे देसाई यांनी किती कष्ट घेतलं होतं, पार कपडे फाटोस्तोवर भांडणं सुद्धा झालेली. असं असताना आपल्याच पक्षातील नेत्यानं आपल्याला दगा दिलाय या भावना कदाचित देसाईंच्या मनात चांगल्या रुतल्यात आणि तेव्हापासून महेश शिंदे आणि देसाई यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू आहे. पण हे युद्ध चव्हाट्यावर आलं ते महेश शिंदे यांनी केलेल्या एका विधानामुळं. बघा, एकनाथ शिंदेच्या दौऱ्याआधी महेश शिंदे असं म्हटले होते, मला सुरुवातीपासूनच वेगळी वागणूक दिली जाते, कोणत्याही कार्यक्रमासाठी मला निमंत्रण दिलं जात नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्याच्या कार्यक्रमासाठी मला ना फोन आला ना अधिकृत निमंत्रण मिळालं. हा शिवसेनेचा पहिलाच कार्यक्रम नाही की मी जाणार नाही. माझे फोटो सुद्धा बॅनरवर दिसत नाहीयेत. बरं, एवढंच बोलून महेश शिंदे थांबले नाहीत, तर ते पुढे असं सुद्धा म्हटलेत की जिल्ह्यामध्ये शिवसैनिक आहेत तरी कुठं, सत्तेत असूनही जिल्ह्याचा जेवढा विकास व्हायला पाहिजे तेवढा झाला नाही, असं म्हणत महेश शिंदेंनी शंभूराजे देसाईंवर अप्रत्यक्ष टीका केली. आता या टीकेवर अर्थात शंभूराजे सुद्धा उत्तर देणारच. शंभूराजे देसाई असं म्हणाले की सातारा जिल्ह्यामध्ये जर शिवसेनेची ताकद नाही असं आमदार महेश शिंदे म्हणत असतील, ते स्वतःच्या मतांवर निवडून आले असं ते म्हणत असतील, तर तो शिवसैनिकांचा अवमान ठरेल. पक्षामध्ये कुणालाही डावललं जात नाही. शिवसेना हा शिस्तबद्ध पक्ष आहे आणि पक्षाच्या मुख्य नेत्यांच्या दौऱ्यावेळी वेगळं निमंत्रण देण्याची पद्धतच नाहीये. कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर सगळ्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहणं अपेक्षित असतं. काही बॅनरवर महेश शिंदे यांचे फोटो नसतीलही, मात्र त्यांना कार्यक्रमाची माहिती देण्याचे आदेश जिल्हा प्रमुखांना दिलेले होते, असं म्हणत शंभूराजे देसाईंनी थोडक्यात असं सांगितलं, पक्ष आणि पक्षाची शिस्त आणि नियमांपेक्षा कुणीही मोठं नाहीये, कुणाला स्वतंत्र आमंत्रण दिलं जाणार नाही. आता देसाई आणि महेश शिंदे यांच्यामध्ये नेमकं कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे हे सातारकरांनाच ठाऊक. पण महेश शिंदेंनी जी प्रतिक्रिया दिली त्यातलं एक वाक्य साताऱ्यातील शिवसैनिकांच्या चांगलंच मनाला लागलंय. ते म्हणजे साताऱ्यामध्ये शिवसैनिक आहेत कुठं. त्यामुळे सातारकर महेश शिंदेंची ही चूक पोटात घालणार की त्यांना अद्दल घडवणार हे भविष्यात समजेलच. पण खरा टास्क एकनाथ शिंदेंचा आहे. साताऱ्यातलं हे तापलेलं वातावरण एकनाथ शिंदे कसं निवळणार हे पाहणं महत्वाचं आहे. की महेश शिंदे पुन्हा पक्ष बदलणार? प्रश्न अनेक आहेत, उत्तर मात्र साताऱ्यातल्या जनतेकडेच आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या घटनाक्रमावर काय वाटतं? खरोखरच महेश शिंदेंना शिंदे गटामध्ये किंवा साताऱ्यामध्ये किंवा शंभूराजे देसाई यांच्याकडून डावललं जातंय का? साताऱ्यामध्ये शिंदे गटात गटबाजी होतीये का? खरोखर हा वाद आतापर्यंत अंतर्गत होता आणि आता तो कितपत चव्हाट्यावर आलाय? सातारकर म्हणून किंवा महाराष्ट्रवासीय म्हणून तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि महेश शिंदे आता पक्ष पुन्हा बदलणार का हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.